याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी दत्ता कानावटेंनी। लाडकी बहीण योजना महाराष्ट्रभर लागू झाल्यानंतर या योजनेबद्दल आभार व्यक्त करणारा बॅनर छत्रपती संभाजीनगर शहरातल्या सिल्लेखाना चौकात लागलेला आहे। हा बॅनर देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानण्यासाठी लावलेला आहे। आपण बघू शकता की हा बॅनर आपल्या समोर आहे, ज्यावरती लिहिलेलं आहे की देवा भाऊ लाडक्या बहिणीला 1,500 रुपये महिन्याला, अशा स्वरूपाचा त्यावरती उल्लेख करण्यात आलेला आहे। त्यावरती देवेंद्र फडणवीस यांचा कटआउट असलेला एक मोठा फोटो सुद्धा लावण्यात आलेला आहे आणि वरती महापुरुषांचे फोटो आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सुद्धा फोटो लावण्यात आलेला आहे। आणि याच बॅनरवरती आता अंबादास दानवे यांनी टीका केलेली आहे। अंबादास दानवे यांनी फेसबुकला पोस्ट टाकत या बॅनरवरती टीका केलेली आहे। देवेंद्र फडणवीस यांचा एकट्याचाच मोठा फोटो आहे, शेजारी कमळाचं फूल दिसतंय, मात्र या बॅनरवरती कुठेच अजित पवारांचाही उल्लेख नाही आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं नाव असताना फक्त हॅशटॅग करत लाडक्या बहिणीला 1,500 रुपये महिन्याला अशा स्वरूपाचं स्लोगन त्या ठिकाणी वापरण्यात आलेलं आहे। मात्र या फोटोवरतून अजित पवार यांचा फोटो गायब झालेला आहे। त्यामुळे अंबादास दानवे यांनी या बॅनरवरून टीका केली आहे। कॅमेरामन हर्षल निकम सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती।